सत्यकामाची आत्मज्ञानाप्रती असलेली तळमळता, उत्सुकता आणि ते मिळवण्यासाठी मुळातच अंगी असलेली नम्रता, गुरूंचे ऐकून घेण्याची कला, निर्भीडता, आपली आई म्हणजे जबाला हिच्याकडून कळालेली सत्य परिस्थिती, त्यानंतर स्वबद्दलची झालेली त्याची ओळख, तसेच प्रतिकूल परिस्थिती असून देखील आपल्या गुरूंकडून प्राप्त झालेले शिष्यत्व, हा सत्यकामाचा एक प्रवासच म्हणावा लागेल. आणि आता तो खऱ्या अर्थाने गुरुकुल परंपरेत शिकण्यास, विद्या ग्रहण करण्यास तयार झाल्याचे जाणवते. अवघ्या काहीच दिवसात गुरु गौतमांनी सत्यकामाला ध्यानाप्रती म्हणजेच मेडिटेशन प्रती आवड निर्माण होईल अशी शिकवण देण्यास सुरुवात केली. हळूहळू ध्यान साधनेतून सत्यकामाची चंचलता, विचारांचा वेग शांत होऊ लागला. हळूहळू स्वतःची ओळख होण्यास सुरुवात झाली होती. नोईंग सेल्फ इज अ फर्स्ट स्टेप इन डिस्कवरिंग ब्रह्मन. असेच काही दिवस गेले. ध्यानाच्या सवयीमुळे, सरावामुळे मन, बुद्धी आणि शरीर यांच्यातला समन्वय, त्यामुळे त्याच्यात होणारे बदल, पर्सनॅलिटी मधले चेंजेस हे अनुभवत असलेल्या गौतम ऋषींनी एके दिवशी अचानकपणे सत्यकामाला एका गवताळ पठारावर नेले. त्या पठारावर काही गायी गवत चरत बसल्या होत्या. त्यातील 400 अशक्त गायी सत्यकामाकडे सोपवून त्याला घन्या जंगलात घेऊन जाण्याची, त्या गायींची निगा राखण्याची आणि त्यांची संख्या सहस्त्र म्हणजे 1000 झाल्यानंतरच पुन्हा आश्रमात प्रवेश करण्याच्या सूचना सत्यकामाला गौतम ऋषींनी दिल्या. त्याने देखील गुरूंचा आदेश समजून त्याचे पालन करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये त्याच्या मनात विचार, शंका येऊ लागल्या की ही कोणती विद्या ग्रहण करण्याची पद्धत? मी आश्रमात राहून शिकण्यासाठी आलो असताना हे कोणत्या प्रकारचे काम असेल? परंतु नियमित ध्यानाच्या सरावामुळे त्यानं या सगळ्या शंकांवर मात मिळवली. आपल्या गुरूंनी दिलेल्या आज्ञेचे पालन करणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याने 400 गायींसह आश्रमातून आपल्या गुरूंचा निरोप घेतला आणि खऱ्या अर्थाने खऱ्या आत्मज्ञान, ब्रह्मन शोधण्याच्या मार्गाने त्याचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सत्यकामासाठी कठोर होता. सुरुवातीला त्याला एकटेपणाची जाणीव होऊ लागली होती. आपण एकटेच 400 गायींसोबत वनामध्ये कसा आपला निभाव लागणार? इतर प्राण्यांच्या बरोबर आपल्याला राहता येईल का? ह्या आणि अशा अनेक शंका, प्रश्न त्याच्या मनात उद्भवू लागले. परंतु पुन्हा पुन्हा आपल्या गुरूंच्या स्मरणातून गुरूंनी ह्या मागे नक्कीच काहीतरी चांगला हेतू असणार, त्याशिवाय असे कार्य आपल्या हातून घडणार नाही, अशा शुद्ध हेतूने त्याने प्रवास सुरू ठेवला. काही दिवस गेले, काही महिने गेले, वर्ष गेली आणि सत्यकामा आता इतका एकरूप झाला होता की तो जंगलातील इतर प्राणी पक्षी यांच्याशी पूर्णपणे संवाद साधू लागला होता. त्यांचीच भाषा बोलू लागला होता. निसर्गाशी पूर्णपणे एकरूपच झाला होता. आपल्याकडील 400 गायी सशक्त होऊन त्यांची सहस्त्र झालेली संख्या आणि त्यामुळे आता पुन्हा आपण आश्रमात जाण्याचे भान देखील तो पूर्णपणे विसरून गेला. अशाच एका शांत निवांत क्षणी तो पूर्वेकडे पाहत बसलेल्या सत्यकामासमोर एक बैल येऊन थांबला. त्याने सत्यकामाला सत्य परिस्थितीचे भान करून दिले. 1000 संख्या असलेल्या गायी आणि त्यांना आश्रमात परत घेऊन जाण्याचे आपल्या गुरूंना दिलेले वचन, याचे भान पुन्हा त्याने करून दिले. एवढेच नाही तर आपल्याला परत आश्रमाकडे जाताना, आश्रमाच्या वाटेवर असताना तुम्हाला ब्रह्मज्ञानाचे दर्शन घडवीन असे वचन दिले. सत्यकामाला त्याची जाणीव झाली आणि तो लगेचच निघायला तयार झाला. तो बैल सत्यकामाला म्हणाला, 4ही दिशांमध्ये ब्रह्मतत्व आहे, ह्याचा विचार करा.
हे झाले 1/4 ज्ञान. हे सांगून तो बैल म्हणाला, अग्नी तुला पुढील ज्ञानाचे दर्शन घडवेल. पुन्हा सत्यकामाने आपल्या गायींसोबत परतीचा प्रवास सुरू ठेवला. सत्यकामाला अग्नीची उपासना करत बसलेला असताना त्याची नजर चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे गेले. थोड्या वेळाने अग्निदेव प्रकट झाले आणि ब्रह्मनविषयी म्हणाले, आकाश आणि समुद्र हे देखील ब्रह्मनच आहेत. जमीन आणि वातावरण हे देखील ब्रह्मतत्व जाणतात. ह्याचाच अर्थ ब्रह्मन हे लिमिटलेस म्हणजेच अमर्यादित आहे. त्याला सुरुवात नाही तसाच शेवट देखील नाही. हे झाले अजून 1/4 ज्ञान. आता पुढील ज्ञान एक बगळा तुला प्राप्त करून देईल. असे म्हणून अग्निदेव अदृश्य झाले. सत्यकामाचा प्रवास सुरू होता. पुन्हा एकदा नदीकाठी बसला असताना त्याच्या दिशेने एक पांढरा बगळा येताना दिसला. बगळा म्हणाला, अग्नी, सूर्य, चंद्र, प्रकाश हे सर्वच ब्रह्मतत्व आहेत. आपल्या आयुष्यातील प्रकाश म्हणजेच ब्रह्मन आहे. जीवनातील ब्रह्मन ज्ञान. असे सांगून बगळा म्हणाला, आता उर्वरित ज्ञान तुला एका पक्षाकडून प्राप्त होईल. सगळ्या गायींना सुरक्षित ठिकाणी आणून सत्यकाम ध्यानस्थ झाला. इतक्यात एक जांभळ्या रंगाचा पक्षी जवळच्या झाडाच्या फांदीवर येऊन बसला. तो पक्षी गाण्याच्या स्वरात म्हणाला, हा श्वास म्हणजे ब्रह्म. हे डोळे, हे कान आणि मन हे देखील ब्रह्मनच आहेत. ज्याप्रमाणे आपले डोळे आणि मन हे आपण काय पाहतो आणि त्याचे आकलन कसे करतो, तसेच ब्रह्मन आहे. सर्वच ब्रह्मन आहे. अशा वेगवेगळ्या गुरूंकडून मिळालेले ब्रह्मतत्व, ब्रह्मज्ञान घेऊन शेवटी सत्यकामा आपल्या गुरुग्रही म्हणजे आश्रमात पोहोचला. सोबत 1000 गायी. शांत, प्रसन्न, आनंदी आणि चिंताविरहित अशी सत्यकामाची प्रतिमा देहबोली पाहून गौतमांना क्षणार्धात जाणवले की आपल्या शिष्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे. परंतु अशा परिस्थितीत देखील अजिबात गर्विष्ठ न होता अतिशय नम्रपणे सत्यकाम आपल्या गुरूंना म्हणाला, गुरुदेव, जरी ह्या प्रवासात वेगवेगळ्या रूपात येऊन तपस्वींकडून, गुरूंकडून मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असे मला भासत आहे, तरी देखील मी आपणास विनंती करतो की आपण मला ब्रह्मज्ञानाचे दर्शन घडवावे. हे ऐकताच गुरु म्हणाले, तत्मवसी, म्हणजेच यू आर ब्रह्मन, तूच ब्रह्म आहेस. हे महावाक्य पेलण्याचे किंवा समजून घेण्याचे सामर्थ्य सत्यकामामध्ये त्याच्या स्वतःच्या जाणीवेतून प्राप्त झाले होते आणि त्याच क्षणी त्याला स्व ब्रह्मज्ञान एनलाइटमेंट झाल्याचे समजले. गुरु म्हणाले, सत्यकाम, तू ऐकलेस, अनुभवलेस की पूर्व, पश्चिम अशा 4ही दिशांचा पसारा, त्यांची व्याप्ती हेच मुळात ब्रह्मरूप आहे. संपूर्ण पृथ्वी, आकाश देखील ब्रह्मस्वरूप आहे. सूर्य, चंद्र हे देखील ब्रह्मतत्व प्रकट करतात. आपली दृष्टी, डोळे, मन, कान हे सुद्धा ब्रह्मज्ञान ओळखतात. ब्रह्मन समुद्राप्रमाणे सर्व समावून घेते, म्हणजेच सर्वात ब्रह्म आहे. थोडक्यात आजच्या भाषेत म्हटलं तर ब्रह्मन परमिट्स ऑल थिंग्स, विच एक्सप्लेन्स दॅट एव्हरीथिंग इज ब्रह्मन. त्याला सुरुवात आणि शेवट नाही. जीवनाचा, जगण्याचा प्रत्येक क्षण हा ब्रह्मनच आहे. सगळेच ब्रह्मज्ञानात स्थिरावतात आणि ह्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःची ओळख होणे आधी अत्यंत महत्वाचे होते, जेणेकरून संपूर्ण ब्रह्मतत्व समजून आणि उमजून घेता येऊ शकले. आणि ह्याची जाणीव झालेला तो हा तपस्वी लिमिटलेस
ओजस्वी, सर्वव्यापी असा होतो. म्हणूनच ब्रह्मविद्या हीच खरी स्वातंत्र्य प्रदान करते. अशा तऱ्हेने आपल्या गुरूंकडून सत्यकामाला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. खरोखरच आपले गुरुच आपल्या शिष्यासाठी असे काही पोषक वातावरण तयार करतात जेणेकरून आपल्या शिष्याला तो शोधत असलेल्या मार्गावरून चालण्यासाठी त्याला योग्य दिशा मिळू शकते आणि त्यामुळेच त्याला ध्येय प्राप्ती होऊ शकते.